तर रामराम मंडळी, आता आपण निघणार आहे 5-10 मिनिटात नाश्ता करून. पहिले मटेरियल काढून होतो बाहेर. विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, हे जर वायरी एक्सटेन्शन बोर्ड आहे घेऊन जायचे, कारण अंतर लांब आहे, त्यामुळे टाईम जाणार आहे जास्त. पहिले एक्सटेन्शन हातरा आहे आणि गोळायलाच 4 तास घुमल आपल्याला, कारण एक्सटेन्शन तुम्ही तर बघितलं आहे केवढा मोठा आहे. जरी नसेल बघितला तरी आज बघून घ्या. आणि असा विषय झाला आहे की नाश्ता तर झाला नाही, आमचा डबा होतोय, त्यासाठी आपण थांबले. जरा डबा विवाह झाला की आता आपल्याला जायचं आहे वाशिवलीला जायचं आहे. म्हणजे त्या दिवशी आपण आसऱ्याला जी पहिलं 2 BHK फोडलं तिथं, आणि दुसरं त्याच्या बाजूला एक 3 BHK होतं, त्या आसऱ्यात फोडलं. त्याच्या पुढं आपल्याला वाशिवली, तिकडं आपल्याला जायचं आहे. वाशिवली तिथनं नाही म्हटलं तरी एक 7-7 किलोमीटर असेल. ते तिकडं जाऊन आपल्याला कन्सिडरचं काम पूर्ण करायचं आहे. तिकडं खाली पण 2 BHK आणि खाली मास्टर बेडरूम आहे, आणि स्लॅब अगोदर कुणीतरी टाकला आहे. त्यामुळे आजचा दिवस सगळा शोधण्यातच जाईल. स्लॅबचं म्हटलं की टाईम भरपूर जातो, बऱ्यापैकी खालचं पत्र्याचं कसा निघून निघतं. तर आता पाचवडमधनं बिलांचा बऱ्यापैकी आठवड्याचा रिपोर्ट घेतला. आता निघाले आपण वाईची दिशेनं. आता आपल्याला जायचं वाशिवलीला. एवढा उशीर झाला, आता ऊन डोक्यावर आले, उन्हाचा तडाखा लय बेकार आहे 4-5 दिवस. त्यासाठी आता आपण निघाली वाईतनं जाऊ, डबीला घेऊ, बॅगा घेऊ आणि डायरेक्ट वर जाऊ. आपण निघालेलो इकडं जरा आसऱ्याला, सॉरी वाशिवलीला. पग्गी भेटली आता आपल्याला वाटत. बघा आता पग्गी काय झाली का सुरुवात त्याची? नवीन iPhone घेतलेलं, हवा करायला लागला की काय बसला, काय केलं पिंजरा एवढा फटाकडे. मोठा सीन झाला की तर आम्ही आलो, रेंजच काय. आता कसं आता दिवसभर नुसतं ब्लॉगच बनवायला लागेल मला. का आता आलो ह्या साईडवर, ज्या आपण वाशिवलीत त्या दिवशी किती परवा ना रवी, परवा आम्ही वाशिवलीतली साईड बघितलेली, परवाच ना. तर ती साईड आता आज काम चालू करायचं. त्यांनी म्हणले लवकर उरकून द्या, पण काय कोणी स्लॅब टाकलाय काय शाटा काय करू ना, उलटं पालटं सगळं केलं. होय, दोन्ही फॅन तर म्हणा काढू. आता काय इकडे सगळं टोटल पॅक आहे. काहीच कुठं म्हणजे एक पण पॉईंट आहे असं की जो दिसना. क्वचित एखादाच पॉईंट असा आहे की बाबा सिलिंगचा दिसतोय ना, तर एक पण पॉईंट आम्हाला की दिसना की बाबा ह्यातनं आपलं बाबा सोपं जाईल किंवा हे होईल. बघा आता कसं तरी काहीतरी केलं पाहिजे ॲडजस्टमेंट, आणि काम करून दिलं पाहिजे, नाहीतर उगाच मग टाईमपास केल्याच होणार. आज आमचा दिवस असाच एक घुमणार, चेकिंग पुरता. चेकिंग झालं की बाकीचं मग होणार सगळं मॅनेजमेंट. लाईटचं शॉर्ट आहे, मोठी अडचण. मोबाईलला रेंज नाही, काय करू शकत नाही. आणि बॅगेत बघितली तर छनी नाही. आता काय घरी जावं लागते. कुठे छनी येडं जावायच लागा तू. काय आपलं काम तुपानी चालू आहे, एकदम तुराळा एकदम तुफान. बाबा इकडं आता ग्राइंडर चालला आहे. आता काय जिथं ड्रॉप नाही दिला होती तिथं सगळ्याला पडायचं आहे. खाकाने नको होणार, म्हणजे झालं नाही म्हणू शकत आपण, पण हॉलमधलं तर चाललं आहे. पण आता अशा अडचणी महत्त्वाची मेन अडचण अशी असते. तुम्हाला एक मी सांगतो, जर तुम्ही घराचं काम इलेक्ट्रिकचं देत असाल कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला असो किंवा कुठल्या इलेक्ट्रिशियनला असो, तर त्याकडून बोली करून घ्या की बाबा शेवटपर्यंत तूच काम करणार असतं. तसं काय थोडाफार व्यवहार तिकडे होऊन जाईल, त्याची काय अडचण नाही. थोडंफार ही करून टाका ॲडजस्टमेंट. आणि पहिली गोष्ट, कमीनं जो करतो त्याला कधीच काम देऊ नका. जो जास्त न करतो त्याला प्रश्न का विचारा की तू जास्त न का करतोय बाबा, म्हणजे तो काहीतरी क्वालिटी देत असेल. आम्ही पण जास्तीनंच काम घेतो, आम्ही कमीने करत नाही, कारण मार्केटला 200 रुपये रेट चालेल ना, तर आपण 280ने घेतो. पण आपण माणसाला ती क्वालिटी आणि विश्वास देतो. कारण आता हे तुम्हाला एक सांगतो, तुम्ही म्हणाल की आपण पैसे एक्स्ट्रा घेतो, बाकीचे कस्टमर आहेत आपले व्हिडिओ बघणार काय त्यांना एक सांगतो की बाबा आम्ही जास्त पैसे का घेतो. तुम्हाला एक सांगतो आम्ही पहिली गोष्ट, आता मला जो हे बोर्ड आहे, ह्या बोर्डाला मी जर स्लॅब टाकला असता, हिथनं मी डायरेक्ट पाईप इथं वर सोडली असते, हिथनं डायरेक्ट वरनं खाली डायरेक्ट बोर्डात विषय क्लिअर. आणि ह्या MCB म्हणजे आपलं हे एक नाही, MCB बॉक्सपासून आपण म्हणजे फॅन बॉक्सपासून MCB बॉक्सपर्यंत आपण काय केलं असतं की एक दुसरी सेपरेट पाईप टाकली असते, तिथनं डायरेक्ट आपलं सर्किट इन झालं असतं. आता विषय असा आहे की आमचा पण ताप वाढणार आणि तुम्हाला पण लॉस, म्हणजे भिंती आम्ही जे फोडणार ते भविष्यात क्रॅकच म्हणायचं समजून चाला. तर त्याचे जंक्शन टाकलं नाही आपण, तिथनं आपण ह्या जंक्शनला आपलं असं खालनं भिंतीवरून जरत आपल्याला त्या MCB टाकत जावं लागणार. अशी अडचण आहे. मग तुम्ही एक काम करा, जास्तीनं पैसे देणारा असो किंवा कमी नसो, पण काम करणारा क्वालिटी असावा, ही लक्षात ठेवा, तरच काम द्या. कारण उदाहरणार्थ कसं आहे तुम्ही बघू शकता, ही उदाहरण लय वाईट आहे. कारण आता तुम्हाला सांगतो, आता ही तर जाऊन दे, ह्या हॉलचं झालं क्लिअर. काही ठिकाणी असं ड्रॉप सोडले की त्या ड्रॉपचा शॉट असा आहे, हा इथं ड्रॉप सोडला आहे समोर, आणि इथे जो ड्रॉप काढला ह्या ड्रॉपला लावलीच नाही चिकट टेप. तुम्हाला माझ्या माग साईडला पांढरा गोल दिसत असेल, तिथे जर चिकट टेप नाही लावला, त्यामुळे अडचण अशी झाली की तो जेव्हा स्लॅब भरताना जी म्हणजे भरणारी माणसं असतात त्यांचं काय काम असतं, डायरेक्ट ओतून देतात आणि निघून जातात. पण विषय असा झाला, त्यांनी भरताना असं भरलं आहे की डायरेक्ट पाईपीच पॅक. त्यामुळं तिथनं आपण थोडं काहीच करू शकत नाही. आणि विषय दुसरी गोष्ट, हा जो बीममध्ये होती ह्या बीमला पण आपण जरू शकत नाही, कारण बीम चेष्टा कधीच करायची नाही, कारण मालकाला लॉस आहे. हो, म्हणजे ही क्वालिटी आणि माणसाला समजून सांगणं, विश्वास पकडणं,
ही महत्त्वाच्या गोष्टी धंद्यात ह्या तुम्ही करा. जी इलेक्ट्रिशियन जी पण व्हिडिओ बघत असतील त्यांना पण सांगतो की बाबा असा घोडा लावायचे काम काय करत जाऊ नका. प्रत्येकजण घोडा लावत नाही, पण व्यवहारानं काय जण असतात, कॉन्ट्रॅक्टर पण काय जण असतात की पैसे देत नाहीत, ही करत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिशियन बी म्हणजे इलेक्ट्रिशियनच नाही, बाकीची माणसं बी घोडा लावून जातात. त्यामुळे व्यवहार क्लिअर करा. पैसा काय सगळीच काम होतात, त्यामुळे काय अडचण नाही. तर क्लिअर काम करा आणि क्लिअरही करा. तर चला आता हॉल झाला आहे, ग्राइंडर गरम इतकं झालं आहे, तर आता आपल्याला गार करायचं. त्यासाठी आपण थांबली, गार बीर होईल आणि मग काम सुरू करू. गाईज लय बेकार खाकाना अगदी दुराळ्यानं नकोच होतं, करावंच होत नाही, श्वास पण घेऊ शकत नाही. गाईज बहुत बडा सीन हो गया इधर. मागं बघू शकतो तुम्ही, जाळला कुणीतरी आहे जिडीने पेटावलं इथं बनवा. आता आपण इकडे आम्हाला आजी आल्या त्या बोलवाय की जाळी जुवाया म्हणून आम्ही गेलतो. जरा जाळ बिळ झोपाटला जावला. आता जाऊया साईडवर. बेकारच्या वर अवतार झाला आमचा. देवी मग तुला काय म्हणायचं आहे काय विषय? म्हातारीच्या खेळात मला संध्याकाळ झाली असते, माझा राहिला आता एक टप्पा. अवतार बघा बेकार, म्हणजे काय सांगू लय बेकार, म्हणजे दुराळ्यानं काय आता नको व्हायला लागलं. तर हे आता आपल्या इथलं गरज माणसांना तुम्हाला एक सांगायला लागलं, माणसं जे एवढे स्किन केअर करतात बऱ्यापैकी, आम्हाला स्किन केअर करा आम्हाला टाईमच नाही. आणि दुसरी गोष्ट ही बघा असला आमचा अवतार, ह्या दुराळ्यानं आम्ही तरी स्किन केअर करणार. भयान त्रास विषय आता असं झालं बऱ्यापैकी सगळं काम जरून बिरून. आता फोडायचं बाकी, म्हणजे मशीनचा आमचा बीट राहिलेला घरी ब्रेकरचं, तर डबीने वायला जाऊन परत बीट आणले. इथनं जायला यायलाच तास जातं. तासात डबी ती जाऊन घेऊन आला, तर मी ग्राइंडर मारला सगळीकडे. आता ग्राइंडर मारून टोटल झालेलं आहे, फक्त राहते टोपी. आता टोपीचं बांधकाम यांचं काय अजून झालेलं नाही कन्फर्म, त्यासाठी आता आपल्याला परत यावं लागणार आहे. पण आता उद्या किंवा परवा 2 दिवसात येऊन आपल्याला इथलं बोर्ड आणि खालचं पायपिंग केलं पाहिजे. त्यासाठी चाललं आहे सगळं. आता हातपाय धुतलेत नाही तर अवतार तुम्ही बघितलेलाच, तरी पण आता बेकार अवतार आहे. बेकाराच्या वर अवतार झालेला असतो कामानं, काय करणार, करावं लागतं. तर जाऊ आता, डबीचं आवरून होईल आणि निघूया. आता सवारी आमची घराकडे निघाली, वाजल्यात आता 5:30. ऊन तरी पण अजून आहेच इकडे, काही अडचणच नाही. पण 5:30च्या आम्हाला घरी पोचायला 7 वाजून आले. एवढा पल्ला आहे, डबी लय लांब यावं लागते यार आपल्याला. जसं एक तास घुमते आमचा. ही काय इथं पुती बिती बनवलं बघायचं आपलं भात